नमस्कार मित्रांनो, एका क्लायंटने LIC मध्ये 180 करोड रुपये इन्व्हेस्ट केले आहेत, ते पण सिंगल प्रीमियम जीवन शांती प्लॅन मध्ये. एवढी मोठी रक्कम LIC मध्ये काय इन्व्हेस्ट केली असेल, तुम्हाला काय वाटतंय? आता बरेच जण म्हणतील की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले असते तर जास्त रिटर्न मिळाले असते, प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर जास्त मिळाले असते. बरं, ज्यांच्याकडे 180 करोड रुपये लिक्विड कॅशमध्ये असेल, म्हणजेच अकाउंटमध्ये असेल, तर त्यांना म्युच्युअल फंड माहिती नसेल का, किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स माहिती नसतील का, त्यांच्याकडे CA नसेल का? नक्कीच या गोष्टी त्यांना माहिती असतीलच. तरी त्यांनी LIC चा जीवन शांती प्लॅन का निवडला असेल? कोणती 3 कारणं असू शकतात माझ्या माहितीप्रमाणे. पहिला आहे, व्याजदर कमी होत चालले आहेत. एक टाइमला भारतामध्ये 12% FD ला व्याजदर होतं, नंतर 11 झाले, 10 झाले, 9 झाले, 8. आता साधारणतः भारतामध्ये 6 ते 7% FD वरती व्याजदर मिळत आहे. जसं भारताची इकॉनॉमी डेव्हलपमेंट होत जाईल तसं तसं हे व्याजदर कमी होत जातील. त्यामुळे LICच्या जीवन शांती प्लॅन मध्ये एक वेळा जे काही इन्व्हेस्ट करणार तुम्ही, जे काही रेट ऑफ इंटरेस्ट फायनल होईल तेच तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या पश्चात तुमच्या वाईफला मिळणार आहे, आणि त्यानंतर त्यांनी जी लावलेली रक्कम आहे ती त्यांच्या नॉमिनीला मिळेल. म्हणजेच सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरा आहे सोवरिन गॅरंटी. म्हणजेच LIC पॉलिसी जे काही घेतलेली असेल त्याला भारत सरकारची सोवरिन गॅरंटी आहे. म्हणजे 100% पैसे हे गॅरंटेड रिटर्न्स आहेत. त्यामुळे त्यांनी हे केलं असेल. कारण काय, FD मध्ये साधारणतः आपण कुठल्याही बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर 5 लाखापर्यंत RBIच्या पॉलिसीनुसार तुमचे 5 लाख रुपये तुम्हाला मिळतील, इवन उद्या जर बँक उठून गेली तरी. पण वरच्या रक्कमची ॲश्युरिटी नाही आहे. त्यामुळे मोठी रक्कम जेव्हा एखाद्या इन्व्हेस्टरकडे असते तेव्हा ते सेफ इन्व्हेस्टमेंट चूज केले जातात. तरी तुम्हाला काय वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.